सीएमान आज केली एक मोठी घोषणा. कितें ती पळोवया आणि मागीर ताजेर विश्लेषण करूया. इवन दो आमी रेग्युलरायझेशन ऑफ द हाऊसेस फाटल्या जे रोका अंतर्गत जी घरां कायद्यान कंप्लीट जावंक शकना, बट ती इन फ्युचर फाटल्या आमी 10,000 लोकांनी अप्लाय केल्ले, 2,000 लोकांकूच त्याचो बेनिफीट मेळ्ळो. बट त्या कायद्यानूय बी काही बदल करपाचे आसा पळय ते बदल करतले. आपल्या जागेन आपूण घर बांदले स्वताच्या जागेत तर तेजे घर आतां फायन भरून काय आसना, बट रेग्युलरायज जावपाची गरज आसा. कारण प्रत्येक जण दुश्मनकायेन आतां हाजे तेजेर केसीस घालपाक लागल्या आनी शेवटी कोर्ट ऑर्डर दिलो काय ती घरां मोडटात आनी घर मोडले काय सोशल मिडियाचेर जर तुमी पळयशात जाल्यार ते सरकारान घर मोडलें म्हणटा. आमकां कोणाचेंच घर मोडपाची आमची इच्छा ना, बट जे मोडले आसत जाल्यार त्या कायद्यान म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे मोडटा. म्हणजे अशी प्रायवेट जागेत असलेली कोमुनिदाद जागेत असलेली आणि आम्ही स्पेशली जे म्हणटा म्हणजे बिचोली तालुक्यातूय आमच्या अलवारा जागेत असलेली घरां जे 1971 सर्वे नंबराचेर ज्यांचे हाऊस ओन बाय म्हणून पयलीं लागल्या तांची घरां रेग्युलरायज करपा खातीर आमी थोड्या दिसाच्या भितर नवीन कायदोय घेवन येवपाचे आसा जेणे करून लोकांची घरां रेग्युलरायज जावपाक जाय. सीएम म्हणटा तो आता प्रायव्हेट जमनी तशेंच कम्युनिदाद जमनीचेर घरां आसात ती लिगल करतलो. तुम्ही जाणा आसतले फाटल्या दिसांनी हायकोर्टान ऑर्डर काडिल्ली की कम्युनिदाद जमनी वयली सगळीं घरां डिमोलिशनाक वयतली म्हणून. सो तातूंत थोड्या गोंयकारांची घरां मोडटना आमी पळयलीं. पूण एके वाटेन थोडे लोक उमेदीर आशिल्ले की गोंयान बेकायदेशीर भायले लोक कम्युनिदाद हडप करून बसल्यात तांचे बीन सगळें सपाट जातलें म्हणून. आतां पूण सीएमचो आयज दिल्लो स्टेटमेंटान तो कितें सांगपाक सोदता तेंच कळना. गोंयकाराची घरां मोडपाक दिवचो ना म्हणून सीएम ती कायदेशीर करतलो म्हणटा ही एक बरी गजाल. पूण भायल्या लोकांची घरां ह्या नव्या कायद्यान कायदेशीर जातलीं म्हणून भायले लोक आतां खुश जातले. एकंदरीत पळोवंक गेलो जाल्यार हो वोट बँक सांबाळपाचो सीएमाचो स्टंट काय? 2022 भूमिपुत्र बिल हाडिल्लें ताजेच नवे वर्जन सीएम हाडूंक सोदता काय? असे प्रश्न तयार जातात.